हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 28 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये पार्थ आणि नंदिनीला रम्यावर संशय येत असल्याचे दिसत आहे. तर त्यांच्यामध्ये काय कम्युनिकेशन झालं हे आज आपण पाहूया. मला सांगू का, मला तो विजय खूप चांगला मुलगा वाटला, एकदम जेन्युइन. म्हणजे असं वाटलंच नाही की तो रम्याला सांगेल. पण मी हेही नोटीस केलंय की तो रम्याच्या आधीच प्रेमात पडलाय. मग काय प्रेमात माणूस आंधळ्यासारखा समोरच्यावर विश्वास ठेवतो, समोरचा जे सांगेल ते करतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की रम्या विजयचा वापर करून घेत असेल? मी ऑब्झर्व केलंय, तुम्ही जेव्हा रम्याला घेऊन आलात तेव्हा तो रम्यासाठी उभा राहिला, एकटक रम्याकडे बघत होता. रम्याबद्दल त्याला प्रचंड आदर आहे हे समजू शकतो मी, पण तो रम्यासोबत जेव्हा बोलून बाहेर आला तेव्हा म्हटला 8 महिन्यांनी लग्न करूया. हे पटतंय तुम्हाला? नाही म्हणजे नक्कीच रम्याने गोड बोलून त्याला असं बोलायला लावलं असेल, पण म्हणजे रम्या खरंच हा सगळा दिखावा करते? करतही असेल. मला नाही वाटत नंदिनी रम्या अजून बदललेली. काय मी आणलेल्या स्थळाबद्दल मला गॅरंटी आहे, पण रम्याची गॅरंटी नाही. तिच्या मनात आता काय चालू आहे ते माहित नाही, पण मला हे सेन्स होत आहे की जे दिसतंय तसं नाहीये. पटतंय का तुम्हाला? नंदिनी मला तुम्हाला जे पटतंय कळतंय हे काव्याची मला का कळत नाहीये.